गुड मॉर्निंग गाईज. तर आज मी जाणार आहे CNG भरण्यासाठी. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या देशामध्ये पेट्रोलचं शॉर्टेज किती आहे काय नाही. सो आता आपण बघणार आहोत जाऊन की एक्झॅक्टली पेट्रोल भेटत आहे किंवा नाही. येणार आहे सोबत कट्टी धरली होती ना माझी. कट्टी गेली आम्ही बोलायचं नाही. कसं काय कट्टी? असंच दिवसातून 10 वेळेस तिची कट्टी असते माझ्यासोबत. असा पकडा कॅमेरा तिकडे समोर. गाडी काढतोय जराशी बाहेर. या मंडळी सकाळचे वाजलेले आहेत, थांब ना, 10. आणि थोडक्यात अशा प्रकारे ॲटमॉस्फिअर आहे. थांब, लावते भैया, लावते. 2 मिनिटं इकडे काय मी येऊ नको, बस मधात. फक्त ते येईपर्यंत बस. काय बोलायचं. चला मधात ये जरा इकडे. बघा मित्रांनो, लग्न केल्याच्या नंतर अशीच गत असते. सो तर आता मला थांबावं लागत आहे कारण की श्रियांची मम्मीसुद्धा येणार आहे सोबत. तर CNG भरण्यासाठी नाही, तर त्यांना इथं हॉस्पिटलकडे आपल्याला सोडायचं आहे. सो श्रियांशला 2-4 दिवसाचा कोर्स दिलेला आहे इंजेक्शनचा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की श्रियांश ॲडमिट होता 4 दिवस. सो त्याला कालच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटलेला आहे. सो आता त्याची तब्येत ठीकठाक आहे, फक्त त्याचं वजन कमी झालेलं आहे. आणि जो रक्ताचा रिपोर्ट होता तो पण नीलच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय असं आढळून आलेलं नाही आहे. सोबत श्रियांची मम्मी आणि माझी आई तर आलेल्या आहेत. आणि बघा मित्रांनो, श्रियांची तब्येत किती बारीक झालेली आहे. दादाचा कशाचा रिपोर्ट आहे? हा, काकून दादा दोघे तपासायला नाही, रक्त काढून दिले. कस काय? शुगर BP झाली काय, दादा लोड झालाय ते. अरे दोघे गेलते सकाळी गेलते. काय सगळ्यांच्याच मागं दुखणं लागलं काय की? ते गाईज, माझा पाय दुखत आहे, श्रियांची तब्येत बरी नाही, दादा काकूचं रक्त काढून यायला, म्हणजे ओव्हरऑल सगळी फॅमिलीच बिमार पडल्यासारखी पडली. करायचं काम. चला निघूयात. कोण? चला बाय कर की श्री. काचच काढणं झालं. बाय बाय. चला तर निघूयात. आम्ही हॉस्पिटलमध्ये आता. नाही मग भेटून इकूनच उतरावं लागतं तिकडे. तिकडून गाडीला लागून आहे फक्त. नाही चल. नाही चल. मला फोन करा झालं की तुमचं. टाकलं की काय? टाकलंय. तर मित्रांनो, इथंच आपल्याला त्यांना इंजेक्शन द्यायचं आहे श्रियांशला. हे बघा. आणि येतावेळी जर शक्य झालं तर आपण त्यांना घ्यायला येऊयात. सो आता निघूयात आपण CNG भरण्यासाठी. कारण की बघा, CNGची टँक पूर्णपणे एम्प्टी झालेला. हा वाला CNG आहे जी गाडी दाखवत तिथं. आणि अशा प्रकारे हे बघा मार्केटचं दृश्य. सो आता निघूयात, चला आपण.
हा एरिया आहे चैतन्य नगरचा. इथे फार प्रचंड अशी ट्रॅफिक राहते गाईस. सो आता आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला. हळूहळू हळूहळू आपण निघूयात आणि असाच मार्ग काढूयात. चला तर आपण आता निघालेलो आहोत. आणि हे साई मंदिर, फेमस आहे साई मंदिर. मंडळी, हे बाजूला आहे मारुती सुझुकीचं शोरूम. इथूनच बऱ्यापैकी मारुतीच्या गाड्या नांदेडमधून येतात. इथे बाजूला टाटा मोटर्स हे बघा. सो आता आपण आलेलो आहोत आसना ब्रिज कडे. सो ते पण तुम्हाला दाखवतो आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं पण आहे तुम्हाला. आणि शेवटचा महिना आहे उन्हाळ्याचा आणि पाणी पूर्णपणे आटलेलं आहे गोदावरी नदीचं. हे बघा, पाणी पूर्णपणे नदीचं आटलेलं आहे. या साईडने पण बघा आणि तुम्ही या साईडने पण पाहू शकता. सो मे महिना आहे शेवटचा, त्याच्यामुळं अजिबात असं पाणी नाही आहे नदीला. आणि पावसाळ्यामध्ये भरमसाठ अशी भरून राहते नदी. बघायसारखं दृश्य असते गाईज. थोडीशी गाडीतली हवा चेक करूयात, बघूयात काय किती कशा प्रमाणामध्ये टायरमध्ये हवा आहे. हो, आणि पूर्ण हायवे आहे बघा. ऑनलाइन है? चलो चेक करो कितना है. 40 है. बराबर है. अभी कितना है? मेरे को लगता है ये ज़्यादा, थोड़ा सा इसका ज़्यादा रहता है टेम्परेचर. ठीक है, तो थोड़ा बहुत फर्क तो रहता है. हाँ हाँ. कॉफी का अलग रहता, अच्छा. आइस का अलग रहता. तर गाईस, हवा आपण चेक केलेली आहे टायरमध्ये. जरासं बाहेर गेलो तर एवढं प्रचंड असं घाम सुटलेलं आहे. आणि चारही टायरमध्ये कसं आहे, प्रेशर आणि उन्हामुळं हवा 40पेक्षा जास्त होती. सो आपल्याला ती थोडीशी मेंटेन करावी लागली. सो आता आपण निघूयात पुढे. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत CNG पेट्रोल पंपावर. आणि बघू शकता तुम्ही, लाईन किती मोठी अशी आपल्याला पाहावयास मिळते. आणि पलीकडले जे ट्रक्स वगैरे उभे आहेत ते थांबलेले आहेत डिझेलसाठी. सो गाईस, डिझेलचं शॉर्टेज एवढं आहे ना की डिझेल भेटतच नाही आहे. तर त्याच्यामुळे काही तुरळक पेट्रोल पंपावर असं मिळत आहे तर तिथं आपल्याला लाईनी दिसत आहेत. सो अशी भयावह परिस्थिती आपल्याला अनुभवास मिळणार आहे गाईस. तर रोजच्या प्रमाणे CNG लाईन तेवढी मोठी नाही आहे. सो आपल्याला ॲटलिस्ट नाही म्हटलं तरी अर्धा तास आपल्याला थांबायची गरज आहे. माझा मोबाईल काढणार आहे. हे Vivo T29. तर गाण्यामुळं माझ्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येऊ शकतं. सो त्याच्यामुळे आता मी इथेच व्हिडिओ स्टॉप करणार आहे.
A few moments later. तर गाईज डिझेलसाठी सुद्धा लाईन लागलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ही आपली CNG साठी. CNG ला तर रेग्युलरच लाईन असते, त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. A few moments later. तर मंडळी CNG भरणं झालेलं आहे आणि पेट्रोल तर भेटत नाही. हे बघा एवढ्या मोठ्या लाईन आहेत आणि फार शॉर्टेज आहे पेट्रोलचं. आणि CNGचे बघा हे जी टँक फुल झालेला आहे आपला. तर CNGचा टँक हा जास्तीत जास्त 700 पर्यंत भरून जातो. प्रेशर असेल तर 8 kg पर्यंत. वाहनाची वर्दळ फारच रोडवर कमी दिसायली आहे, कारण की पेट्रोलच भेटत नाही आहे. सो आता चला निघूयात आपण डायरेक्ट घरी. आता आपण आलेला आहो प्लॉटिंगमध्ये. सो इथं आपलं नवीन बांधकाम सुरू होणार आहे लवकरच. सगळे पूर्ण सेटअप काढलेला आहे. हे आपली गाडी पार्क केलेली आहे आपण इथे. आणि लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज पण भेटून जाईल की आपण कशाचं काम करतो काय नाही. सो तर आज डिस्क्लोज करावंच म्हटलो, त्याच्यामुळेच मी आता इथे आलेलो आहो. आणि हे सगळं जे सेटअप आहे ना पूर्ण पाठीमागं काढून ठेवलेलं आहे. सो इथून आपल्याला पूर्णपणे बांधकाम करून घ्यायचं आहे. लवकरच त्याचा पण एक ब्लॉग बनवूयाच आपण, कशाचं बांधकाम करणार आहोत ते. तर मंडळी ऑलरेडी इथे एक आपला बिझनेस होता जो रोपवाटिकेचा, ते आमच्या पार्टनरचा आहे. सो हे बघू शकता अशा प्रकारचं सगळं रोपवाटिका आहेत. आणि सगळे केळीचे रोपच वगैरे इथं आहेत. त्यांनी ऑलरेडी सेटअप केला होता. तर लवकरच आपला बी बिझनेस उद्घाटन होईलच अशी मी आशा धरतो. आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे सोबत. सो आता हे जे काम्स वगैरे आहेत ते सगळे मशीननं काढायचे आहेत आपल्याला. फाऱ्याला 1 महिना लागला आहे सगळं सेटअप काढण्यासाठी, कारण की चला निघूयात घरी. आपल्याला फार वेळ झालेला आहे आणि ऊन पण असं प्रचंड आहे. हे सगळं समोरून आपल्या प्लॉटिंगचा पूर्ण हायवे आहे, नॅशनल हायवे आहे. बाजूलाच एक इंटरनॅशनल हॉटेल पण आहे आपल्याला. मस्त असं मार्केट आहे. सगळं हे कमर्शियल जागा आहे टोटल. सो चला आता मग डायरेक्ट आपण घरी आता, कुठेच न थांबता. आणि श्रेयांशला आपल्याला पिकअप करायचं होतं, पण श्रेयांशची सलाईनला अजून 1 तास लागणार आहे. सो त्याच्यामुळे आपण काही जास्त थांबू शकत नाही. सो आता डायरेक्टली आपण निघूयात घरी, कारण की गाईज आता आपण पेट्रोलचा टँक पण फुल करून घेतलेला आहे. तर 4,500 रुपये आपल्याला टँक फुल करण्यासाठी लागलेला आहे. सो बघू शकता इथे हे जो गाडी आहे. तर नको म्हणलं इमर्जन्सी कशी सिच्युएशन सांगता येत नाही, तर त्याच्यामुळे फुल करून घेतला. तर आता आपण पोहोचलोय जवळजवळ घराच्या. तर मंडळी पोहोचलेला हो घरी. बराच वेळ लागला आपल्याला. चला तर आता गाडी करूयात. हॅलो हॅलो, घरी आलो.